स्वागत आहे तुमचं एका आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. ज्या व्हिडिओमध्ये आपण आज जाणून घेणार आहोत एका प्रक्रियेबद्दल. सजीवांमध्ये ज्या काही वेगवेगळ्या जीवन प्रक्रिया करतात त्यापैकी एका प्रक्रियेबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी विस्तृत स्वरूपात अभ्यास करणार आहोत. बघा, हा जो टॉपिक आहे हा इयत्ता 10वीच्या बोर्ड परीक्षेसाठी पण महत्त्वाचा आहे. प्लस त्याचबरोबरच्या वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा होतात, MPSC UPSC सारख्या, ज्या काही तुमच्या ग्रुप डी अँड सी सारख्या जे काही परीक्षा तुमच्या होतात, या परीक्षेच्या दृष्टिकोनातून सुद्धा आपल्याला हा टॉपिक महत्त्वाचा आहे. ठीक आहे, तर या टॉपिकमध्ये आपण काय काय अभ्यासणार आहोत. या टॉपिकमध्ये आपण जी काही सजीवामध्ये जी काही घडणारी प्रक्रिया आहे जिला आपण प्रजनन असे या ठिकाणी म्हणतो. ठीक आहे, तर ह्या प्रजनन प्रक्रियेबद्दल आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत, ज्यामध्ये लैंगिक आणि अलैंगिक व लैंगिक प्रजनन आपण जाणून घेणार, ज्यामध्ये प्रजनन व आधुनिक तंत्रज्ञान कशा पद्धतीने आहे, म्हणजे प्रजननामध्ये आधुनिक तंत्रज्ञान कशा पद्धतीने मदत करतं. लैंगिक आरोग्य ज्याला आपण सेक्शुअल हेल्थ या ठिकाणी म्हणतो. ठीक आहे, सो या सगळे टॉपिक्स आपण या ठिकाणी काय करणार आहोत, कव्हर करणार आहोत. तर लक्षात घ्या मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला परत सांगतो, मला MPSC मध्ये जे काही ग्रुप C आणि D ज्या काही एक्झाम्स होतात त्या दृष्टिकोनातून हा टॉपिक पण अत्यंत महत्त्वाचा आहे. ठीक आहे, तर हा जो काही टॉपिक आहे हा आपण 3 ते 4 लेक्चर्समध्ये या ठिकाणी कव्हर करणार आहोत, ज्यामध्ये पहिल्या लेक्चरमध्ये आपण या ठिकाणी जे युनिसेल्युलर, ओके, एक पेशीय युनिसेल्युलर जे काही ऑर्गॅनिझम्स आहेत आणि त्याचबरोबर मल्टीसेल्युलर, ठीक आहे, बहुपेशीय जे काही सजीव आहेत, या एकपेशीय आणि बहुपेशीय सजीवांमध्ये कशा पद्धतीने प्रजनन घडून येतं हे आपल्याला या ठिकाणी कव्हर करायचं आहे पहिल्या व्हिडिओमध्ये. ठीक आहे, त्यानंतर दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी प्लांट्समध्ये कशा पद्धतीने या ठिकाणी रिप्रोडक्शन घडून येतं, आणि तिसरं आपण ह्युमन बीइंग्स, ठीक आहे, मनुष्यांमध्ये कशा पद्धतीने या ठिकाणी लैंगिक प्रजनन काय होतं. नेमकं लैंगिक प्रजनन तर जनरली ह्युमन बीइंग्स मध्ये होत नाही, आपल्या ह्युमन बीइंग्स मध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन या ठिकाणी घडून येतं. ठीक आहे, तर या सगळ्या गोष्टी आपण अशा प्रकारे 3 व्हिडिओजमध्ये या ठिकाणी याला कव्हर अप करणार आहोत. ठीक आहे मित्रांनो, चला तर मग कुठलाही वेळ वाया न घालता सुरू करूया आपल्या आजच्या व्हिडिओ. बघा, तर सगळ्यात पहिले या ठिकाणी आपल्याला समजून काय घ्यायचंय. बघा, आता इथे ना हे काही क्वेश्चन्स आहेत, या क्वेश्चन्स आपण जास्त नाही, बट स्टील या क्वेश्चनच्या स्वरूपात सुद्धा काही बेसिक टर्म्स किंवा कन्सेप्ट असतात, त्या सुद्धा तुम्हाला समजणं गरजेचं आहे. त्यामुळे आपण याला फास्टली या ठिकाणी कव्हर अप करण्याचा प्रयत्न करूया. बघा, तर सगळ्यात पहिला प्रश्न या ठिकाणी आहे की सजीवातील महत्त्वाच्या जीवन प्रक्रिया कोणत्या आहेत. काय विचारलं आपल्याला की सजीवातील महत्त्वाच्या जीवन प्रक्रिया तर कोणकोणत्या असतात. तर बघा, इथे उत्तर दिले तुम्हाला. पोषण असतं, श्वसन असतं, रक्ताभिसरण आहे, उत्सर्जन आहे, संवेदन आहे, प्रतिसाद ज्याला आपण रिस्पॉन्स या ठिकाणी म्हणतो. सो या सजीवाच्या शरीरामध्ये या ठिकाणी त्या महत्त्वाच्या पण असतात. ठीक आहे, आता बघा इथे काय सांगितले की शरीरात ऊर्जा निर्मितीसाठी कोणत्या जीवन प्रक्रिया आवश्यक असतात. आता लक्षात घ्या, मग या ठिकाणी आपल्याला डायजेशन जी काही प्रोसेस आहे प्लस रिस्पायरेशन जी काही आहे, ठीक आहे, त्या प्रक्रिया आपल्याला श्वसन प्रक्रिया असेल, तुमचं पोषण आणि सन या 2 प्रक्रिया ज्या असतात या आपल्याला ऊर्जा निर्मितीसाठी आपल्या शरीरामध्ये होणं गरजेचे असतात. ठीक आहे, त्यानंतर पुढचा प्रश्न तुम्हाला विचारला, पेशी विभाजनाचे प्रमुख प्रकार कोणते आहेत, यामध्ये फरक काय आहे. तर लक्षात घ्या, या ठिकाणी पेशी विभाजन जे आहे तर हे जनरली तुमचं 2 प्रक्रियेनं होतं. एक असतं मायटोसिस आणि एक असतं मिओसिस. ठीक आहे, गुणसूत्री विभाजन आणि एक असतं अर्ध गुणसूत्री विभाजन. ठीक आहे, मग यातलं प्रमुख फरक काय आहे. तर बघा, मायटोसिस जे काही आहे हे सोमॅटिक सेलमध्ये होतं, ज्याला आपण काही पेशी म्हणतो, आणि मिओसिस जे काही आहे, ठीक आहे, हे ज्या काही तुमच्या जर्म सेल किंवा जनन पेशी ज्याला आपण म्हणतो त्यांच्यामध्ये घडून येतं. हा मोठा फरक यांच्यामध्ये असतो. त्यानंतर पेशी विभाजनामध्ये गुणसूत्रे कोणती महत्वाची भूमिका बजावतात. आता पेशी विभाजन होतं म्हणजे नेमकं काय, तर एका पेशीच्या 2 पेशी तयार होतात, म्हणजे जे काही जेनेटिक मटेरियल आहे हे डिस्ट्रीब्यूट केलं जातं. ठीक आहे, सो मग आता या ठिकाणी जे काही पेशी विभाजन आपलं होतं, पेशी विभाजन हे जसं आत्ताच तुम्हाला सांगितलं की पेशी विभाजन 2 प्रकारचं असतं. ठीक आहे, एक गुणसूत्री विभाजन आणि एक अर्ध गुणसूत्री विभाजन. म्हणजे जनरली काय होतं की ज्या काही पेशी असतात ज्याला आपण सोमॅटिक सेल म्हणतो, तर सोमॅटिक सेलमध्ये काय होतं बघा, लक्षात घ्या, या ठिकाणी सपोज ही एक पेशी आहे आणि आपल्याला माहिती की ह्युमन बीइंग्स मध्ये, मनुष्यांमध्ये एका पेशीमध्ये 46 क्रोमोझोम असतात. आता जनरली होतं काय की सोमॅटिक सेलचं जेव्हा डिव्हिजन होतं ना, तर या जनन पेशीपासून, ही जे याला आपण जनक पेशी असं या ठिकाणी म्हणतो, या जनक पेशीपासून जेव्हा 2 नवीन पेशी तयार होतात, याच्यामध्ये सुद्धा 46 क्रोमोझोम जातात आणि याच्यामध्ये सुद्धा 46 जातात. ओके, पण जी काही तुमची जी मिओसिस ही जी प्रक्रिया आहे इथे असं होत नाही. ठीक आहे, यामध्ये जे काही 46 क्रोमोझोम आहे जेव्हा या एका पेशीच्या 2 होतील, तर यामध्ये 23 क्रोमोझोम्स आणि या पेशीमध्ये 20 क्रोमोझोम्स
क्रोमोजोमची संख्या काय होते, अर्धी होते. ठीक आहे, हे तुम्हाला इथे लक्षात घ्यायचं आहे, महत्वाचा फरक. असो, चल मग या ठिकाणी आपल्याला या चॅप्टर मध्ये सगळ्यात पहिले या ठिकाणी शिकायचं की प्रजनन काय असतं. ठीक आहे, रिप्रोडक्शन या ठिकाणी काय असतं. तर बघा, आता जनरली रिप्रोडक्शन जे आहे हे कोणामध्ये घडतं, तर ऑब्विसली जे काही सजीव आहे, काय आहेत, सजीव ऑर्गॅनिझम, सजीव जे काही असतं त्यांच्यामध्ये रिप्रोडक्शन या ठिकाणी घडून येतं, है ना, प्रजनन या ठिकाणी घडून येतं. आता जनरली प्रजनन काय आहे हे शिकण्याअगोदर आपल्याला काही बेसिक गोष्टी या ठिकाणी देतात. बघा काय की आता मागील इयत्तांमध्ये किंवा म्हणजे तुम्ही जनरली आजपर्यंत ब्लड सर्क्युलेशन असेल, उत्सर्जन या ठिकाणी असेल, है, ज्याला आपण उत्सर्जनला इंग्लिशमध्ये या ठिकाणी आपण एक्सरेटरी प्रोसेस असं किंवा एक्सरेशन असं म्हणतो, संवेदन आहे, कंट्रोल प्रसाद आहे, कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन जे काही आहे, अशा अनेक साऱ्या प्रक्रिया तुम्ही या ठिकाणी काय केल्यात आजपर्यंत शिकलेल्या आहेत. ठीक आहे, मग आता ऑब्विसली या जेवढ्याही प्रक्रिया मी तुम्हाला आतापर्यंत सांगितल्या, या प्रक्रिया सजीवाला जिवंत राहण्यासाठी काय असतात, आवश्यक असतात. लक्षात घ्या, एक खूप मोठं स्टेटमेंट या ठिकाणी समजणार आहे. ठीक आहे, आता या ज्या काही सगळ्या प्रक्रिया सजीवांना जिवंत राहण्यासाठी काय असतात, या वेगवेगळ्या प्रक्रियेमध्ये प्रक्रियांसारखीच आधुनिक प्रक्रिया सजीवांमध्ये घडते, ती म्हणजे काय, प्रजनन. पण आता या बाकी सगळ्या प्रोसेस प्रजनन काय फरक आहे तर लक्षात घ्या. बघा, एक नॉर्मली विचार करा, सपोज करा की या ठिकाणी एक दाम्पत्य आहे, दाम्पत्य म्हणजे एक जोडी आहे, ओके, एक कपल आहे. ठीक आहे, आता हे कपल आयुष्यभर या ठिकाणी चाइल्डलेस राहिले, म्हणजे यांना या ठिकाणी अपत्यच झालं नाही, म्हणजे मरणार, म्हणजे यांच्यामध्ये रिप्रोडक्शन घडलंच नाही, तर हे मरणार आहेत का विदाउट रिप्रोडक्शन, तर ते ऑब्विसली जिवंत राहणार. पण मला सांगा, यांच्यामध्ये सर्क्युलेशन नाही घडलं, एक्सरेशन नाही घडलं, कंट्रोल कोऑर्डिनेशन नाही राहिलं, किंवा डायजेस्टिव्ह सिस्टम किंवा रेस्पिरेटरी सिस्टम घडले नाही यांच्यामध्ये, तर हे जिवंत राहतील का, तर ऑब्विसली नो. म्हणजे या ठिकाणी काय सांगितलं आपल्याला की बघा, मग इथे तुम्हाला एक प्रश्न विचारू शकतो कुठल्याही स्वरूपात, मग प्रजनन त्या सजीवाला जिवंत राहण्यासाठी उपयोगी नसतं, म्हणजे त्याला जिवंत राहायचं म्हणून प्रजनन झालंच पाहिजे असं नाही. ठीक आहे, फक्त मग प्रजनन घडून काय येतं, जर प्रजनन एखाद्या सजीवाला जिवंत ठेवण्यासाठी जर उपयोगी नसेल, मग प्रजनन घडतच का, तर एकदम सोपं आहे, कोणत्याही प्रजातीचं अस्तित्व टिकून राहावं. ठीक आहे, नाही काय असतं की बघा, तो सजीव ज्या प्रजातीचा आहे ती प्रजात जिवंत ठेवण्यासाठी मदत करते. म्हणजे प्रजनन ही जी काही प्रक्रिया आहे, ठीक आहे, कोणती प्रक्रिया मित्रांनो, प्रजनन ही जी काही प्रक्रिया आहे, सो ही प्रजनन तुम्हाला जिवंत ठेवण्यासाठी उपयोगी नसेल, पण मात्र तुमचं जे म्हणजे सजीवाचं, कोणत्याही सजीवाचं जे अस्तित्व आहे, हे अस्तित्व काय राहावं, टिकून राहावं, यासाठी ही प्रक्रिया काय करत असते, मदत करत असते. आता तिथे तुमचं श्वसन किंवा पोषण कामात नाही, तिथे रिप्रोडक्शनच हवं. तर रिप्रोडक्शन नाही झालं तर तुम्ही जिवंत राहणार नाही का, नाही, ऑब्विसली राहू शकता, काही प्रॉब्लेम नाही. ठीक, मग जनरली आता प्रजनन काय असतं ते आपण या ठिकाणी बघण्याचा प्रयत्न करूया. चला, आता या ठिकाणी बघा काय सांगितलं पुढे की एका सजीवापासून त्याच प्रजातीचा, बघा काय सांगते मी, एका सजीवापासून त्याच प्रजातीचा नवीन सजीव तयार होण्याच्या प्रक्रियेला प्रजनन म्हणतात. ठीक आहे, एक्झॅक्टली प्रजनन कोणाला म्हणायचं की जनरली एक जी काही सजीव आहे हा आपल्याच प्रजातीचा एक नवीन सजीव तयार करतो. म्हणजे जनरली बघा, आता आपली काऊ आहे, गाय आहे, ओके, तुम्ही कधी असं ऐकलं नसेल की गायीने दिला म्हणजे वाघाला जन्म, असं तर कधी तुम्ही ऐकलं नसणार आहे की नाही, किंवा एका मांजरीने दिला सशाला जन्म, किंवा एका हरणीने दिला कुत्र्याला जन्म, असं तुम्ही कधी ऐकणार नाही. किंवा आंब्याची कोय लावली आणि फणसाचं झाड उगवलं, फणसाची बी लावली म्हणून सफरचंदाचं उगवलं, असं तुम्ही कधीही ऐकणार नाही आणि ऐकणारही नाही. ओके, मग नेमकं प्रजनन काय असतं, तर काय होतं की एका सजीवापासून, म्हणजे एक कोणताही सजीव असू द्या, तो एक पेशी असू द्या की तो म्हणजे अनेक पेशी किंवा बहुपेशी, युनिसेल्युलर असू द्या की मल्टीसेल्युलर असू द्या, डझंट मॅटर अबाउट दॅट. ओके, मग एका सजीवापासून त्याच प्रजातीचा म्हणजे त्याच व्हरायटीचा एक नवीन सजीव या ठिकाणी काय होतो, तयार होण्याच्या प्रक्रियेला प्रजनन असं म्हटलं जातं. ठीक आहे, सो जनरली नॉर्मली काय असतं बघा की एक गुलाबाचं झाड आहे, हे झाड आहे, आता तुम्ही काय केलं, ही जी काडी आहे ही तोडली आणि बाजूला लावली. ठीक आहे, यापासून काय होणार आहे, एक नवीन तयार होणार, म्हणजे या झाडापासून ओके काय केलं आपण, गुलाबाचं नवीन झाड तयार केलं.
म्हणजे ही सुद्धा कोणती प्रोसेस झाली, रिप्रोडक्शन किंवा प्रजनन या ठिकाणी आपल्याला म्हणणार की म्हणजे एक सजीव काय करतो, आपल्यासारखीच प्रजात एक नवीन सजीव काय करतो, तयार करण्याच्या प्रक्रियेला प्रजनन असं म्हटलं जातं किंवा रिप्रोडक्शन या ठिकाणी आपण त्याला म्हणत असतो. ठीक आहे. मग सजीवांची अनेक लक्षणे, त्यापैकी प्रजनन हे एक विशेष लक्षण त्यांच्यामध्ये असतं. सजीवांमध्ये या ठिकाणी प्रजनन हे एक महत्वाचं लक्षण या ठिकाणी आहे. आता उत्क्रांती, इव्होल्युशनसाठी अनेक गोष्टी कारणीभूत असतात. आता उत्क्रांती हा एक संपूर्ण नवीन टॉपिक आहे. ठीक आहे. मग उत्क्रांती म्हणजे काय असतं की सजीवांमध्ये होत गेलेला हळूहळू बदल म्हणजे ही उत्क्रांती असते. मग उत्क्रांतीसाठी जे काही अनेक घटना किंवा अनेक गोष्टी या ठिकाणी ज्या कारणीभूत असतात, त्याच घटनांबरोबर प्रजनन ही सुद्धा एक घटना काय असते, कारणीभूत या ठिकाणी असते. ठीक आहे. म्हणजे उत्क्रांतीसाठी प्रजनन हे सुद्धा एक घटक कारणीभूत असतो. असं तर या सगळ्या टॉपिक मध्ये आपल्या लक्षात काय घ्यायचं, लक्षात घ्यायचं की प्रजनन म्हणजे काय, तर काय परत सांगतो या ठिकाणी, एका सजीवापासून त्याच प्रजातीचा म्हणजे त्याच व्हरायटीचा तयार झाला पाहिजे. एका सजीवापासून त्याच प्रजातीचा एक नवीन सजीव तयार करण्याच्या प्रक्रियेला आपण प्रजनन म्हणतो. आता जनरली जे काही प्रजनन घडतं, प्रजनन जे आहे हे प्रजनन दोन प्रकारे असतं. किती प्रकारे असतं, दोन प्रकारे या ठिकाणी प्रजनन घडतं. एक असतं तुमचं अलैंगिक प्रजनन, ज्याला आपण असेक्च्युअल रिप्रोडक्शन या ठिकाणी म्हणतो. ठीक आहे, अलैंगिक प्रजनन. आणि दुसरं असतं लैंगिक प्रजनन, ज्याला आपण सेक्शुअल रिप्रोडक्शन या ठिकाणी म्हणतो. ठीक आहे. तर लक्षात घ्या, या ठिकाणी आजच्या याच्यामध्ये आपण अलैंगिक प्रजनन हा टॉपिक कव्हर करणार आहोत. ठीक आहे. तर लक्षात घ्या. आता बघा, मग अलैंगिक आपण काय म्हणतो, असेक्शुअल रिप्रोडक्शन. बघा आता जनरली होतं काय, थोडं फास्ट होतं आहे, सो जस्ट ट्राय टू अंडरस्टँड, कारण लवकरात लवकर टॉपिक्स कव्हर करायचे आपल्याला. बघा आता अलैंगिक प्रजनन जे आहे तर आपण असेक्शुअल रिप्रोडक्शन असं या ठिकाणी म्हणतो. आता हे कसं होतं, काय होतं, या सगळ्या गोष्टी सगळ्या घटना आपल्याला काय करायच्या आहेत या ठिकाणी बघायच्या आहेत. ठीक आहे. बघा आता काय होतं, इथे आपल्याला काय सांगितलं बघा. ठीक आहे. बघा तर युग्मक निर्मिती विना, कशाच्या निर्मिती विना, युग्मक. आता जनरली मी तुम्हाला एक जनरल अजेंडा सगळं पहिले रिप्रोडक्शनच्या बाबतीत या ठिकाणी सांगतो. बघा आता कोणत्याही सजीवामध्ये जर या ठिकाणी आपल्याला रिप्रोडक्शन घडवून आणायचं आहे, म्हणजे प्रजनन जर त्याच्यामध्ये घडवून आणायचं आहे, तर लक्षात घ्या एक मेल गॅमेट किंवा ज्याला आपण पुरुष युग्मज आणि मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेटची काय असते, गरज या ठिकाणी आपल्याला असते. मेल अँड फिमेल गॅमेटची या ठिकाणी गरज असते, तेव्हाच या ठिकाणी आपल्या या दोघांपासून काय मिळतो, एक झायगोट. ठीक आहे. युगाची निर्मिती होते आणि या झायगोटचं रूपांतर भ्रूणामध्ये म्हणजे ज्याला आपण एम्ब्रिओ या ठिकाणी म्हणतो, आणि या एम्ब्रिओ पासूनच या ठिकाणी काय होतं, एक नवीन ऑर्गॅनिझम, एक सजीव या ठिकाणी काय होतो, जन्माला येतो. ठीक आहे. ही नॉर्मली प्रजननाची पूर्ण पायरी आहे. काय सांगतो मी, की प्रजनन जर घडून यायचं असेल तर मेल आणि फिमेल गॅमेट एकत्र येणं गरजेचं असतं. मेल आणि म्हणजे पुरुष आणि स्त्री युग्म एकत्र येणं गरजेचं असतं. त्यांच्यातूनच या ठिकाणी युग्मजाची निर्मिती होणार, झायगोटचं फॉर्मेशन या ठिकाणी होणार, आणि या झायगोटचंच कन्वर्जन एम्ब्रिओ, आणि एम्ब्रिओ नंतर या ठिकाणी एक संपूर्ण ऑर्गॅनिझम या ठिकाणी काय होणार आहे, डेव्हलप होणार. मग आता लक्षात घ्या, रिप्रोडक्शन जर या ठिकाणी करायचं असेल तर मेल आणि फिमेल गॅमेट गरजेचे असतात. यांचं युनियन, यांचं एकत्रीकरण होणं गरजेचं आहे पुरुष आणि स्त्री युग्मजाचं. ठीक. बट जनरली या ठिकाणी काही असं पण या ठिकाणी प्रकार असतो की ज्या ठिकाणी म्हणजे बघा, पुरुष युग्मक किंवा स्त्री युग्मक दोघांपैकी एक असेल तरी सुद्धा काम चालून जाईल, काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे वी कॅन से दॅट दिस टाइप ऑफ रिप्रोडक्शन इज अ युनिपॅरेंटल. युनिपॅरेंटल म्हणजे काय, एक पालकी, म्हणजे दोघांपैकी एक पालक असेल तरी काम जमेल, किंवा मेल किंवा फिमेल गॅमेट असेल तरी या ठिकाणी काम जमेल. त्याला आपण या ठिकाणी अलैंगिक प्रजनन असं या ठिकाणी म्हणतो. एकदम सोपं. ठीक आहे. स्टील तरी या ठिकाणी बघा काय सांगितलं आपल्याला की युग्मक निर्मिती विना, है ना, म्हणजे झायगोटचं फॉर्मेशन नाही झालं. ठीक आहे. सो युग्मक निर्मिती विना एखाद्या प्रजातीतील एका जीवाची अवलंबिलेले नवजात जीव निर्मिती प्रक्रिया म्हणजे अलैंगिक प्रजनन होय. आता हे एवढं किचकट तुम्हाला लक्षात ठेवायची गरज नाही. तर अलैंगिक असेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणजे काय बघा, आता सेक्शुअल या शब्दातूनच आपल्याला खूप काही गोष्टी कळतात की लैंगिक प्रजनन म्हणजे सेक्शुअल रिप्रोडक्शन जे आहे ज्यामध्ये मेल आणि फिमेल बॉडी युनाइट एकत्र येणं गरजेचं आहे. बट स्टील या ठिकाणी काय होतं की म्हणजे विदाउट द फॉर्मेशन ऑफ झायगोट, आता झायगोटच तयार होते. आता झायगोट कधी तयार होतं, तर मेल आणि फिमेल गॅमेट एकत्र आला तेव्हा. मग जर झायगोटच्या निर्मिती विना एखादा सजीव जेव्हा आपल्यासारख्याच प्रजातीचा एक नवीन सजीव तयार करतो त्याला आपण अलैंगिक प्रजनन या ठिकाणी म्हणतो. एकदम सोपं आहे. म्हणजे यांचं युनियन होणं गरजेचं नाही.
ठीक आहे, विदाउट द फॉर्मेशन ऑफ झायगोट. आता झायगोट कधी तयार होणार, जेव्हा हे एकत्र येतील. हेच एकत्र आलेच नाही तर झायगोट तयार होणारच नाही. ओके, यांच्या युनिटेशन म्हणजे एकत्रीकरणाच्या व्यतिरिक्त या ठिकाणी डायरेक्टली काय होत आहे की युग्मक निर्मिती ना काय करतोय या ठिकाणी, म्हणजे झायगोट फॉर्मेशनच्या व्यतिरिक्त या ठिकाणी एक सजीव काय करतोय, दुसऱ्या आपल्याच प्रजातीतील दुसऱ्या सजीवांना काय देतोय, जन्म या ठिकाणी देतोय. या प्रक्रियेला आपण अलैंगिक प्रजनन, असेक्सुअल रिप्रोडक्शन या ठिकाणी म्हणतो. ठीक आहे, म्हणजे बघा मग याचं अलैंगिक प्रजननाचे लक्षण काय आहे की दोन भिन्न पेशींच्या संयोगाशिवाय येणारे हे प्रजनन असल्यामुळे नवजात सजीव हा तंतोतंत मूळ सजीवासारखाच असतो. आता हे अलैंगिक प्रजननाचं मुख्य वैशिष्ट्य आहे मित्रांनो. काय वैशिष्ट्य आहे की बघा आता इथे काय होणार आहे, असं नॉर्मली लक्षात घ्या. आता आपण ह्युमन बिंगचं थोडंसं जर बघितलं तर आपण काय बघितलं की मेल आणि फिमेल गॅमेट एकत्र येतात तेव्हा या ठिकाणी आपला जन्म होतो. म्हणजे आता आपल्यामध्ये जे काही कॅरेक्टर्स आहेत, ओके, आपल्यामध्ये जे काही गुणधर्म आहेत आपल्या आईचे पण आहेत आणि वडिलांचे पण आहेत. इज दॅट ओके? मग आता यामध्ये त्यामुळे आपण काय म्हणतो, अंशतः आईचे पण काही कॅरेक्टर्स आपल्यामध्ये असतात, काही वडिलांसारखे पण कॅरेक्टर्स असतात, म्हणजे दोघांचे असतात. आणि मॅक्सिमम आपल्यामध्ये तर व्हॅरिएशन असतं, म्हणजे आपल्यामध्ये आपण एक्झॅक्टली त्यांच्यासारखं दिसत नाही, थोडं अंशतः थोडं बहुत आपण दिसतो, पूर्णपणे दिसतो काय वडिलांसारखं नाही. ठीक आहे, मग आता जनरली ही जी कन्सेप्ट आहे यामध्ये काय होतंय की आता इथे हेरिडिटी ही कन्सेप्ट लागू पडते. बट स्टील या ठिकाणी आपल्याला काय बघायचंय की जनरली जे काही अलैंगिक प्रजनाने निर्मित होणारा जो नवीन सजीव आहे हा ज्याच्यापासून तयार झालाय ना, हा तंतोतंत त्याच सजीवासारखा असतो, एक्झॅक्टली त्याच्यासारखा असतो. का असतो? सो नॉर्मली आता तुम्ही नीट लक्षात घ्या, सपोज करा की आता मी काय केलं आहे की चहा ठेवली, आपण काय ठेवली आहे, चहा ठेवली. आता मी चहामध्ये थोडीशी साखर पण वापरली आहे, ओके, आणि गुळ पण वापरला. तर आता ऑब्विसली माझी जी काही चहा असणार आहे यामध्ये मला साखरेचं पण टेस्ट येणार, गुळाचं पण टेस्ट येणार ऑब्विसली. पण जर मी फक्त साखरच वापरली तर मला साखरेचंच टेस्ट येईल, किंवा मी फक्त गुळच वापरला तर मला गुळाचीच टेस्ट येईल ऑब्विसली, आहे की नाही? म्हणजे जे मी वापरले तेच. मग आता अलैंगिक प्रजननामध्ये काय होतं की हा ज्या मूळ सजीवापासून याचा जन्म झालाय त्याच्यासारखेच या ठिकाणी गुणधर्म त्याच्या या नवजात सजीवामध्ये असतात. मग असं का? तर इथे बघा, जर मी तुम्हाला या ठिकाणी आताच थोड्या वेळ गुलाबाचं उदाहरण सांगितलं होतं, ठीक आहे, किंवा आता नॉर्मली तुम्ही पहा, एक बटाटा तुम्ही घेतला कोंब आलेला आणि तो तुम्ही लावला जमिनीमध्ये, मातीत तुम्ही लावला, तर याचे असंख्य सारे बटाट्याचं या ठिकाणी रूपांतर होईल. जो बटाटा पहिल्या बटाट्यासारखेच एक्झॅक्टली जसेच तसे आपल्याला दिसतील, त्याच्यात तुम्ही फरक नाही करू शकत. का नाही करू शकत? कारण ते एक पालखी म्हणजे एकाच पालकातले कॅरेक्टर होते, तेच त्या नवीन नवजात सजीवामध्ये आलेले. त्यामुळे तो नवजात सजीव जो आहे हा मूळ जो आपला म्हणजे मूळ सजीव म्हणजे ज्यापासून त्याचा जन्म झाला आहे त्याच्यासारखाच तो तुम्हाला या ठिकाणी दिसेल. का? कारण त्याचेच कॅरेक्टर पूर्णपणे, त्याचेच गुणधर्म पूर्णपणे त्या सजीवात उतरलेले असतात. म्हणून या ठिकाणी काय होतं, एक म्हणजे अलैंगिक प्रजननामध्ये जो नव्याने तयार झालेला सजीव आहे हा आपल्या मूळ म्हणजे ज्याच्यापासून तयार झाला त्याच्यासारखेच कॅरेक्टर तो दाखवतो, कारण त्याचेच पूर्णपणे कॅरेक्टर एकट्याचे त्याच्यामध्ये असतात. ठीक आहे, हे लक्षात तुम्हाला घ्यायचं आहे. ओके, मग आता या प्रजननात केवळ एका जनकापासून म्हणजे जनक एकच असेल, एक तर माता किंवा पिता दोघांपैकी एकच असेल. सो एका जनकापासून नवीन जीवाची निर्मिती गुणसूत्री विभाजनाने होते. आता ऑब्विसली या ठिकाणी गुणसूत्री विभाजन जे आत्ताच मी तुम्हाला सांगितलं मायटोसिस टाइप ऑफ सेल डिव्हिजन नुसार या ठिकाणी त्याच्यामध्ये काय असतं, रिप्रोडक्शन होत असतं. आता या ठिकाणी काय होतं की बघा, जेनेटिक विचारणाचा अभाव. आता याच्यामध्ये ना अभाव म्हणजे काय, कमतरता असते की या ठिकाणी जास्त आपल्याला जेनेटिकल कॉम्बिनेशन दिसत नाही. बट ही जी काही प्रोसेस आहे, ही जी काही प्रजननाची प्रक्रिया ही अत्यंत झपाट्याने या ठिकाणी होते. ठीक आहे, हा आपल्याला या अलैंगिक प्रजननाचा काय आहे, फायदा या ठिकाणी आहे. ठीक आहे मित्रांनो, तर होप सो की तुम्हाला अलैंगिक प्रजनन नेमकं काय आहे कळलं असेल. शॉर्ट बट स्वीट पुन्हा एकदा तुम्हाला समजून सांगतो की अलैंगिक प्रजनन म्हणजे काय, की कुठल्याही म्हणजे युग्मक निर्मिती विना एक सजीव काय करतो, आपल्याच प्रजातीतील नवीन सजीव या ठिकाणी तयार करतो. या प्रक्रियेला आपण अलैंगिक प्रजनन या ठिकाणी म्हणतो. अलैंगिक प्रजननाचे वैशिष्ट्य काय आहे, तर यामध्ये हे एक पालकी असतं. ठीक आहे, म्हणजे दोन पालकांचं एकत्रीकरण इथे गरजेचं नाही, एक पालकी हे प्रजनन आहे. त्यानंतर हा तंतोतंत मूळ सजीवासारखाच असतो. का? कारण त्याचेच पूर्णपणे कॅरेक्टर याच्यामध्ये असतात. जर दोन सजीवापासून बनला असतं तर दोघांचे कॅरेक्टर असतात, पण हा एकाच सजीवापासून बनला त्यामुळे त्याचेच सेम कॅरेक्टर याच्यामध्ये असतात. त्यामुळे मूळ सजीवासारखा असतो दिसतो. लिंबाचं झाड हे पूर्णपणे तुम्हाला लिंबासारखंच दिसेल, आंब्याचं झाड हे म्हणजे ॲज इट इज आंब्यासारखंच दिसेल. म्हणजे तुम्ही फरक नाही करणार जेव्हा ते पण मोठं होईल तेव्हा. ठीक, या गोष्टी तुम्हाला अलैंगिक प्रजननात लक्षात ठेवायच्या आहेत.
ठीक आहे. मग आता आपण काय करणार आहोत, जे एकपेशीय सजीव आहेत, ठीक आहे, युनिसेल्युलर जे ऑर्गॅनिझम्स आहेत यांच्यामध्ये कशा प्रकारे अलैंगिक प्रजनन घडून येतं हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. ठीक आहे, चला. मग यामध्ये आता आपला जो टॉपिक आहे इट्स द असेक्शुअल रिप्रोडक्शन इन युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम. एकपेशीय सजीवांमध्ये घडून येणारं अलैंगिक प्रजनन. आता बघा, जे एकपेशीय सजीव आहेत, एकपेशीय सजीव कोणाला म्हणायचं एवढं तर तुम्हाला माहित आहे, जेव्हा आपण युनिसेल्युलर या ठिकाणी म्हणतो म्हणजे द ऑर्गॅनिझम विच पॉसेसेस अ सिंगल सेल, है ना, ज्याच्यामध्ये किती पेशी आहेत टोटल, एकच पेशी आहे, सिंगल सेल आहे. ठीक आहे. मग आता तुम्ही विचार करा, ठीक आहे, त्याच्यामध्ये जर एक किंवा फिक्स शेप नसतो तो कसा तुम्ही करतो, काय प्रॉब्लेम नाही. मध्ये एकच वन सेल इज एकच पेशामध्ये उपस्थित आहे. मग याच्यामुळे जे काही रिप्रोडक्शन याच्यामध्ये घडून येणार हे कोणामुळे, एवढे एकच पेशीमुळे होणार. ठीक. मग लक्षात घ्या या ठिकाणी आता काय होतं बघा, की एकपेशीय युनिसेल्युलर जे ऑर्गॅनिझम आहे यांच्यामध्ये अलैंगिक प्रजनन होतं. ओके, मी परत तुम्हाला सांगतो की हा जो पूर्ण व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये आपण फक्त जे काही युनिसेल्युलर आणि मल्टीसेल्युलर मध्ये जे काही ऑर्गॅनिझम्स आहेत, ठीक आहे, यांच्यामध्ये कशा प्रकारे प्रजनन घडतं हे आपण या ठिकाणी शिकणार आहोत. ठीक. चला पुढे पहा. बघा, मग यामध्ये आपल्याला हे जे काही एकपेशीय सजीवांमधलं जे काही अलैंगिक प्रजनन आपल्याला बघायचं आहे, ठीक आहे, तर हे आहे तुमचं, त्यामध्ये सगळ्यात पहिला प्रकार असतो द्विविभाजन. ओके, बायनरी फिशन. ओके, आता बाय या शब्दाचा अर्थ काय होतो, टू. बाय या शब्दाचा अर्थ काय होतो, टू. नरी या शब्दाचा अर्थ होतो पार्ट्स, भाग. ओके, आणि फिशन या शब्दाचा अर्थ होतो डिव्हिजन, म्हणजे काय, या ठिकाणी त्याचा भाग तयार होणे, म्हणजे या ठिकाणी दोन भाग तयार होणे, विभाजित, म्हणून त्याला आपण द्विभाजन असं या ठिकाणी म्हणतो. ओके, आता या ठिकाणी बघा की जनरली एकपेशीय जे सजीव आहेत, जसं की या ठिकाणी तुम्ही अमिबा हे एक उदाहरण आहे. ठीक आहे. त्यानंतर पॅरामेशियम आहे, हा या ठिकाणी काय आहे, युग्लिना आहे. काय आहे, युग्लिना आहे. ठीक. बघा, आता अमिबा, पॅरामेशियम, युग्लिना यासारखे जे युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स आहेत हे कोणत्या प्रकारचं विभाजन दाखवतात, द्विविभाजन. ठीक आहे. म्हणजे यांचं शरीर जे आहे या ठिकाणी एका शरीरापासून दोन शरीर या ठिकाणी काय होतात, तयार होतात. ठीक आहे. मग आता या ठिकाणी लक्षात घ्या, आता जे जीवाणू असतात, आदिकेंद्रकी जे सजीव असतात, म्हणजे जीवाणू आपण त्यांना म्हणतो, किंवा आदिजीव जे असतात, अमिबा, पॅरामेशियम, युग्लिना यासारखे, किंवा दृश्य केंद्रकी पेशी, म्हणजे जे काही दृश्य केंद्रकी पेशी काय असते, आदिकेंद्रकी पेशी काय असते, ज्याला आपण या ठिकाणी प्रोकॅरोटिक सेल आणि युकॅरोटिक सेल असं या ठिकाणी म्हणतो. आदिजीव म्हणजे प्रोकॅरोटिक, दृश्य केंद्रकी म्हणजे युकॅरोटिक. आता लक्षात घ्या, मग युकॅरोटिक काही असे पण काही ऑर्गॅनिझम असतात युकॅरोटिक की ज्यांच्यामधलं जे काही तंतुकणिका असते, ठीक आहे, हरित लवके ज्याला आपण म्हणतो, ही पेशी अंगके द्विविभाजन पद्धतीने काय होतात, अलैंगिक प्रजनन करत असतात. ठीक. त्यानंतर आता मग याच्यामध्ये काय होतं बघा बरं, की या प्रकारात नेमकं जी जनक पेशी आहे, काय आहे, जनक पेशी. सपोज बघा, हा अमिबा आहे. आता या अमिबाचंच काय होतंय, इथे दोन वेगवेगळे अमिबा तयार होतात, म्हणजे या अमिबाने या दोघांना जन्मला असं पण म्हणूया, म्हणून हे काय झालं आपलं, जनक पेशी. म्हणजे मग जनक पेशीचं काय होतं, दोन समान भागात काय होतं, विभाजन होऊन एक नवजात पेशी काय होतात, तयार होतात. आणि हे जे काही विभाजन होतं ना, हे सुद्धा मायटोसिस, सूत्री विभाजनानेच या ठिकाणी काय होत असतं, सूत्री किंवा असूत्री, अमायटोसिस पद्धतीने या ठिकाणी काय होतं, यांच्यामध्ये रिप्रोडक्शन घडून येतं. तर सिंपल या ठिकाणी अलैंगिक प्रजनाचा पहिला भाग कोणता आहे किंवा पहिला प्रकार कोणता आहे, तर तो आहे या ठिकाणी द्विविभाजन, बायनरी फिशन ज्याला आपण म्हणतो. मग बायनरी फिशन मध्ये कोण कोण या ठिकाणी तुम्हाला एक्झाम्पल लक्षात ठेवायचे, तर अमिबा, पॅरामेशियम आणि युग्लिना. ठीक आहे. आता फक्त इथे अजून एक गोष्ट तुम्हाला लक्षात घ्यायची आहे, की यांचं जे काही विभाजनाचा अक्ष म्हणजे ऍक्सिस, कोणत्या ऍक्सिस मध्ये यांचे दोन पार्ट्स होते, यानुसार यांचे काही द्विविभाजनाचे प्रकार तुम्हाला लक्षात ठेवायचे. तर द्विविभाजनाचे तीन प्रकार पडतात. एक साधे द्विविभाजन, ठीक आहे, एक आडवे द्विविभाजन, आणि तिसरं या ठिकाणी पडतो तो म्हणजे या ठिकाणी उभे द्विविभाजन, असे या ठिकाणी प्रकार पडत असतात. ठीक आहे. मग आता एक एक करून आपण समजून घेऊया. परत लक्षात घ्या, या ठिकाणी जे काही बायनरी फिशन हा जो प्रकार आहे, ठीक आहे, किंवा द्विविभाजन, हा एकपेशीय सजीवांमध्ये घडतो, जे आदिजीवी असतात किंवा जीवाणू वगैरे असतात. आता जे हे दृश्य केंद्रकी आहे त्यामधले तंतुकणिका किंवा हरित लवके जे आहेत, ठीक आहे, सो यांच्यामध्ये सुद्धा या ठिकाणी म्हणजे हे पार्ट्स असे असतात की जे सेक्शुअल रिप्रोडक्शननेच या ठिकाणी होतात, डिवाइड होतात. तर लक्षात घ्या, मग जे काही असेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये बायनरी फिशन कोण कोण शो करतात, तर अमिबा, पॅरामेशियम आणि युग्लिना. ठीक आहे, असे हे तीन सजीव आहेत.
मग यांचा अक्ष जो आहे म्हणजे कोणत्या ऍक्सिस मध्ये यांचं डिव्हिजन. आता लक्षात घ्या, अमिबा जो आहे, ठीक आहे, आता अमिबामध्ये ना साधं द्विविभाजन का होतं माहितीये, कारण अमिबा हा इरेग्युलर शेप आहे, तो असा पण कट होऊ शकतो, असा पण होऊ शकतो, काही त्याचं टेन्शन नाही, तो कशाही पद्धतीने आपले दोन भाग करेल, ठीक आहे, म्हणून त्याला आपण साधे द्विविभाजन म्हणतो. त्यानंतर हा जो बघा इथे पॅरामेशियम आहे, ठीक आहे, पायातल्या चपलेसारखा भाग आपल्याला दिसतोय. तर पॅरामेशियम मध्ये काय होतं ना, की बघा या आकृती तुम्ही नीट लक्षात घ्या, हे जे काही सगळे घटक आहे ना हे ऍबलॉंगेट होत आहेत आणि हे स्वतःला एकाचे दोन करतात आणि हे कसे करतायत, आडव्या पद्धतीने. कोणत्या पद्धतीने करतात, आडव्या. ओके, म्हणून याला आपण आडवे द्विविभाजन म्हणायचं. बस एकदम सोपं आहे, ठीक आहे. आणि इथे बघा युग्लन जो आहे हा अशा प्रकारे, आता इथे एका बॉडीच्या दोन बॉडी या ठिकाणी तयार होण्याची प्रक्रिया आहे आणि इथून हा काय होणार, वेगळा होणार आणि उभ्या पद्धतीने हा काय होणार आहे, डिवाइड होणार आहे. म्हणून याला आपण उभे द्विविभाजन असे या ठिकाणी म्हणतो. ठीक, बस एवढेच तुम्हाला या द्विविभाजनाचे तीन प्रकार पडतात, साधे, आडवे आणि उभे. साध्यामध्ये अमिबा, ठीक आहे, साध्यामध्ये काय घेणार तुम्ही लक्षात, अमिबा, आडव्यामध्ये तुम्ही घेणार पॅरामेशियम आणि उभ्यामध्ये घेणार युग्लिन. बस एवढं तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. आणि द्विविभाजन म्हणजे काय, की एका शरीराचे दोन भागात काय होणार, रूपांतर या ठिकाणी होणार. बस एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं. त्यानंतर इथं बघा तो पुढचा प्रकार, तो म्हणजे बहुविभाजन, ज्याला आपण मल्टिपल फिशन असं या ठिकाणी म्हणतो. मग बहुविभाजन हा सुद्धा एकपेशीय सजीवांमध्ये घडून येणारा प्रकार आहे, म्हणजे अलैंगिक प्रजननाचा प्रकार आहे. आता हा सुद्धा कोणामध्ये घडून येतो, तर हा सुद्धा अमिबामध्येच, कोणामध्ये, अमिबामध्ये या ठिकाणी हा प्रकार घडून येतो. मग अमिबा हा असं दोन दोन प्रकारे का शो करतो, कारण तो जर साध्या पद्धतीने द्विविभाजन करू शकतो, मग याला बहुविभाजनाची गरज काय पडली, तर लक्षात घ्या. बघा आता आपण शेतामध्ये धान्य पेरतो, ओके, मग आपण फक्त काय मुठ्ठीभरच धान्य घरात ठेवतो का, नाही ना, वर्षभर मला पुरेल किंवा 2 वर्ष तरी मला पुरेल की मला पुढच्या वर्षी वावरात गहू लावायचे की नाही लावायचे, बाजरी लावायची की नाही लावायची, हे आपलं अगोदरच ठरलेलं असतं. मग त्यानुसार आपण आपल्या धान्य म्हणजे घरामध्ये धान्य साठवून ठेवतो, राईट. सो त्या पद्धतीने काय होतं बघा, की कधी कधी अमिबाला डिव्हिजन करण्यासाठी त्याला पुरेसं अन्न हवं आहे की नाही, म्हणजे त्याला एक अनुकूल परिस्थिती पाहिजे असते, ठीक. पण कधी कधी काय होतं, त्याला हव्या असलेल्या गोष्टी मिळत नाही, मग अशा वेळेस तो प्रजनन तर थांबवू शकत नाही ना. मग तो काय म्हणजे तो काय मार्ग या ठिकाणी कोणता रूट या ठिकाणी फॉलो करतो, तर तो करतो मल्टिपल फिशनचा, बहुविभाजनाचा मार्ग तो काय करतो, फॉलो करतो. समजलं मित्रांनो, काय करतो तो, बहुविभाजनाचा मार्ग फॉलो करतो. मग अमिबा हा एक आणि तत्सम म्हणजे त्याच्यासारख्याच एकपेशीय आदिजीव प्रतिकूल वातावरणामध्ये बहुविभाजन पद्धतीने अलैंगिक प्रजनन करतात. कधी करतात, प्रतिकूल वातावरण म्हणजे ऍडव्हर्स कंडिशन जेव्हा येईल ना, म्हणजे एखादी प्रतिकूल परिस्थिती निर्माण होईल, जसं की त्याला अपुरं अन्न असेल किंवा अजून पाण्याची कमतरता असेल, असे इतर काही ज्या काही प्रतिकूल परिस्थिती जर निर्माण झाल्या असेल तेव्हाच तो बहुविभाजन करेल अथवा तो द्विविभाजनच या ठिकाणी करेल, हे लक्षात घ्या. ठीक, आता प्रतिकूल परिस्थिती जेव्हा निर्माण होते ना, म्हणजे त्याला अन्न मिळत नाही, पाणी मिळत नाही, ज्या काही कंडिशन्स त्याला रिप्रोडक्शनसाठी गरजेच्या आहे, म्हणजे ते असेक्च्युअली का असेल पण रिप्रोडक्शनसाठी ज्या कंडिशन्स गरजेच्या त्या जर त्याला मिळत नसेल, मग अशा वेळेस अमिबा काय करतो, तर त्यावेळी अमिबा काय करतो, छद्मपाद तयार करत नाही. ठीक आहे, छद्मपाद म्हणजे काय, ज्याला आपण सिडोपोडिया असं म्हणतो. काय म्हणतो, सिडोपोडिया. आता सिडोपोडिया एक्झॅक्टली कोणाला म्हणायचं, किंवा छद्मपाद, सिडोपोडिया आणि छद्मपाद म्हणजे सेम. ठीक आहे, आता बघा इथे तुम्हाला या अमिबाचा असा फुगलेला भाग दिसत असेल, ओके, हा जो फुगलेला भाग तुम्हाला या चित्रामध्ये या आकृतीमध्ये दिसतोय यालाच आपण सिडोपोडिया म्हणतो. काय म्हणतो, सिडोपोडिया. आता जनरली अमिबा या सिडोपोडियाचा जो मदत आहे ना, आता अमिबा हा युनिसेल्युलर आहे, या छद्मपादचा जो उपयोग आहे हा लोकोमोशन करतो. कशी करतो, लोकोमोशन. मग जनरली होतं काय, जेव्हा एक ऍडव्हर्स कंडिशन येते ना, ओके, जेव्हा प्रतिकूल परिस्थिती येते तेव्हा हे असे छद्मपाद निर्माण करायचं तो बंद करतो आणि स्वतःला सर्क्युलर फॉर्म मध्ये करतो, है ना, असं गोल भागामध्ये स्वतःला रूपांतरित करून घेतो. जेव्हा तो गोल भागात करतो ना, तर त्याच्या शरीराभोवती एक कठीण, एक टफ असं आवरण या ठिकाणी तयार होतं. हे बघा, एक आउटर कव्हरिंग या ठिकाणी त्याच्या बॉडीच्या भोवती काय होते, फॉर्म. त्याला आपण कुटी म्हणजे अमिबाला आपण काय म्हणतो, सिस्ट. काय म्हणतो, सिस्ट. एकदम सोपा आहे. कधी म्हणायचं सिस्ट, जेव्हा प्रतिकूल परिस्थिती निर्माण होईल तेव्हा तो सिडोपोडिया फॉर्म करायचं बंद करेल, छद्मपाद निर्माण करायचं बंद करेल आणि स्वतःच्या भोवती एक आवरण त्या ठिकाणी निर्माण करेल. का, कारण आता खायला काहीच नाही ना भाऊ, मग काय करणार, मग काहीतरी लेअर
काहीतरी प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग, एक संरक्षक कवच मला पाहिजे की जे माझं संरक्षण करेल. मग तेव्हा अमिबा सिडोपोडिया फॉर्म करणं बंद करतो आणि स्वतःला गोलाकार करतो आणि आपल्या भोवती एक आवरण निर्माण करतो. तर अशा आवरणात्मक अमिबाला सिस्ट या ठिकाणी म्हणतात. तर तुम्हाला इथे प्रश्न विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, ते तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. मग आता काय होतं बघा, मग या पुटीमध्ये सिस्टमध्ये हा जो काही तुमचा त्या अमिबाचा जी सेल आहे त्यातलं न्यूक्लियस, पहिले या न्यूक्लियसचं काय होणार आहे, डिव्हिजन. इथे तुम्हाला या सिस्टमध्ये खूप सारे काय झालेले आहेत, न्यूक्लिअर डिव्हिजन झालं आणि मग त्यानंतर सायटोप्लाझ्मिक डिव्हिजन होईल आणि असे छोटे 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 खूप सारे अमिबा या ठिकाणी काय होते, तयार होते. मग आता ही कुठपर्यंत चालेल कंडिशन, ते कुठपर्यंत का चालेल आपल्याला काय घेतलं नाही, पण केव्हा चालते, प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाल्यानंतर. ठीक आहे, काय होतं, छदनपण निर्माण करणं बंद करतो, स्वतःला गोलाकार करतो, आपल्या भोवती एक आवरण निर्माण करतो, त्या आवरणात्मक अमिबाला पुटी म्हणायचं. मग त्या पुटी अवस्थेमध्येच तो आपल्यातील केंद्रकाचे अनेकदा रिपीटेड मायटोटिक डिव्हिजन नुसार, ठीक आहे, अनेकदा या ठिकाणी काय करतो, आपलं स्वतःचं रिप्रोडक्शन खूप सारे न्यूक्लिया अमिबामध्ये आपले जे काही केंद्रक आहे त्या केंद्रकाचं डिव्हिजन या ठिकाणी होतं. ठीक आहे, आणि मग छोटे छोटे अमिबा या ठिकाणी तयार होतात. आता प्रतिकूल परिस्थिती म्हणजे जेव्हा त्याला अनुकूल परिस्थिती येते है ना, आता सपोज त्याला पाणी मिळायला लागलं कुठेतरी, काही म्हणजे कोणत्याही कारणानं होत नाही. ठीक आहे, मग अनुकूल परिस्थिती आली की या ठिकाणी ही जी पुटी आहे है ना, ही जी सिस्ट आहे, ही सिस्ट काय होते मित्रांनो, ब्रेक होते. बघा इथे ही तुटली ना, आणि यातले छोटे छोटे न्यूबॉर्न अमिबा, नवजात अमिबा या ठिकाणी काय होते, बाहेर येतात आणि अशा प्रकारे एका अमिबापासून अनेक सारे अमिबा तयार होतात. म्हणून याला आपण बहुविभाजन, मल्टिपल फिशन असे या ठिकाणी म्हणतो. ठीक, अत्यंत साधा आणि सोपं गणित आहे. अपेक्षा करतो की तुम्हाला हे समजलं असेल. ठीक आहे, चला तिसरं आहे कलिकायन. आता जनरली बघा कलिकायन म्हणजे काय, तर इथे तुम्ही ही किण्व ईस्ट सेल पाहताय. आता ईस्ट जनरली कुठे वापरतात, बेकरी इंडस्ट्रीमध्ये जास्त प्रमाणात ईस्टचा वापर होतो. ठीक आहे, फर्मेंटेशन प्रोसेससाठी, बटर, टोस्ट, खारी है ना, असे अनेक सारे, किंवा केकमध्ये सुद्धा याचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. ओके, आता एकदम सोपं आहे. मग ईस्टमध्ये, आता ईस्ट इज ऑल्सो युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम. ठीक आहे, जे तुम्हाला ऍक्टिव्ह ड्राय फॉर्म मध्ये म्हणजे कोरड्या स्वरूपात भुकटीसारखं सुद्धा तुम्हाला हे ईस्ट मिळतात, ते पण ऍक्टिव्ह फॉर्म मध्ये. ठीक, मग आता हे जे ईस्ट आहे, या ईस्टला आपण काय केलं की एक पाण्यात एक आपण थोडंसं कोमट पाणी घेतलं आणि साखर वगैरे किंवा थोडंसं गहू वगैरे त्यात टाकले आणि ते ईस्ट टाकून दिलं. आणि थोड्या वेळानंतर आपण त्याची स्लाइडवर जर आपण ऑब्झर्व केलं तर या ईस्टवर तुम्हाला एक असं बल्ज आलेला दिसेल, ज्याला असं बाहेर एक भाग फुगलेला दिसेल. काय दिसतो, फुगलेला दिसतो. ठीक आहे, याला आपण कलिकायन किंवा किण्व या एकपेशीय कवकामध्ये, म्हणजे एक फंगस प्रकार असतो. कलिकायन पद्धतीने अलैंगिक प्रजनन होते. किण्व पेशी कलिकायन पद्धतीने प्रजनन करण्यासाठी सूत्री विभाजनाने दोन नवजात केंद्र तयार करते है ना, म्हणजे मायटोसिस प्रक्रियेतून या ठिकाणी काय होतं, दोन नवजात केंद्र या ठिकाणी तयार होतं. आता जनरली काय होतं बघा, या न्यूक्लियसचा काही भाग थोडासा वर सरतो, एका केंद्रकाचे दोन केंद्र तयार होतात, त्यामुळे हा भाग फुगलेला दिसतो आणि एक हा इथून ब्रेक व्हायला येतो, असा एक बल्ज. ठीक आहे, एक कळी या ठिकाणी तुम्हाला कळीसारखा भाग, बडसारखा पार्ट त्याच्यावर येतात आणि यापैकी प्रत्येक पार्ट याच्यापासून ब्रेक होतो, बाजूला येतो आणि तिथून एक स्वतंत्र ईस्ट किण्व या ठिकाणी तयार होतो. तर अशा प्रकारे जेवढीही जे काही म्हणजे जनरली युनिसेल्युलर जे ऑर्गॅनिझम आहे अशा पद्धतीने असेक्सुअल रिप्रोडक्शन आपल्याला शो करतात. तर यामध्ये आपण तीन प्रकार पाहिले. बायनरी फिशन म्हणजे द्विविभाजन, ज्यामध्ये अमिबा, पॅरामेशियम, युग्लिना. अमिबा साधे विभाजन शो करतो, पॅरामेशियम आपल्याला आडव्या पद्धतीने आणि युग्लिना उभे द्विविभाजन दाखवतो. बहुविभाजनामध्ये अमिबाच उदाहरण येतं. कधी येतं, जेव्हा अमिबाला प्रतिकूल परिस्थिती निर्माण होते, तेव्हा छदनपाद निर्माण म्हणजे सिडोपोडिया फॉर्म करणं बंद करेल, स्वतःभोवती कव्हरिंग करेल, त्याला सिस्ट म्हणायचं. आतमध्ये न्यूक्लियसचं अनेकदा या ठिकाणी डिव्हिजन होईल. जेव्हा या ठिकाणी फेवरेबल कंडिशन, अनुकूल परिस्थिती येईल, तेव्हा तो ब्रेक करेल स्वतःला, ती सिस्ट ब्रेक होईल आणि त्यातले खूप सारे अमिबा एकाच वेळी बाहेर येतील. त्यानंतर बडिंगमध्ये उदाहरण काय आहे, किण्व. उदाहरणं लक्षात ठेवा तुम्ही, प्रकार आणि उदाहरणं. एखादा टॉपिक मिस झाला तरी चालेल, तुम्हाला काय प्रॉब्लेम नाही, तुम्ही सरावाने तो करू शकता. ठीक, हे झालं आता एकपेशीय सजीवांमध्ये. ठीक, आता आपल्याला पाहायचं आहे बहुपेशीय सजीवांमध्ये. कोणामध्ये पाहायचं आहे, बहुपेशीय सजीवांमध्ये आपल्याला कशा पद्धतीने अलैंगिक असेक्सुअल रिप्रोडक्शन घडून येतं. ठीक आहे, आता खूप सारे असे मल्टीसेल्युलर पण ऑर्गॅनिझम्स असतात की ज्यांच्यामध्ये असेक्सुअली रिप्रोडक्शन त्या ठिकाणी घडून येतं अलैंगिक पद्धतीने, म्हणजे एकच पॅरेंट बॉडी त्या ठिकाणी गरजेची असते. ठीक आहे, मग यामध्ये बघा नेक्स्ट टॉपिक आता आपल्याला पाहायचं आहे की
असेक्शुअल रिप्रोडक्शन इन मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम, बहुपेशीय सजीवांमध्ये घडून येणारं अलैंगिक प्रजनन. ठीक, बघा यामध्ये आपण सगळ्यात पहिले पाहणार आहोत फ्रॅगमेंटेशन. काय पाहणार आहोत? आता फ्रॅगमेंटेशन म्हणजे, फ्रॅगमेंट म्हणजे काय? तुकडा. ठीक आहे, म्हणजे तुकडा पडणे, खंडित होणे, खंडीभवन. मग आता इथे बघा या ठिकाणी स्पायरोगायरा, काय उदाहरण आहे? स्पायरोगायरा इट्स अ टाइप ऑफ अल्गी. हा एक शेवाळचा या ठिकाणी प्रकार आहे. हा लक्षात घ्या, शेवाळाचा हा प्रकार आहे. ठीक आहे, तर स्पायरोगायरा इज द एक्झाम्पल ऑफ द फ्रॅगमेंटेशन टाइप ऑफ असेक्शुअल रिप्रोडक्शन. ठीक, इथे तुम्हाला फक्त काय करायचं आहे? कोणता प्रकार आहे, कोणता सजीव आहे, एवढं तुम्हाला इथे लक्षात ठेवायचं. मग आता लक्षात घ्या. ठीक आहे, आता काय होतं बघा, हा अलैंगिक प्रजनन प्रकार बहुपेशीय सजीवात आढळतो. या प्रकारात जनक सजीवाच्या शरीराचे अनेक तुकडे, प्रत्येक तुकडा नवजात सजीव म्हणून जीवन जगू लागतो. आता नॉर्मली विचार करा, हा एक स्पायरोगायरा आहे. ठीक आहे, हा काय आहे? स्पायरोगायरा. आता हा तुटून याचे काय झाले? दोन स्पायरोगायरा. मग हा स्वतःला मोठं करेल, हा पण स्वतःला मोठं करेल, म्हणजे एका स्पायरोगायरापासून हा तुटल्यामुळे दोन तयार झाले, पण हे दोन आता इंडिपेंडंटली वाढणार. आता हा इतका वाढला सपोज करा, मग इथून पण पुन्हा हा ब्रेक झाला, याचा एवढा पार्ट इंडिपेंडेंटली वाढेल, याचा एवढा पार्ट इंडिपेंडेंट, म्हणजे खंडित होतो, ब्रेक होतो. ठीक आहे, सो अशा प्रकारे म्हणजे शैवाल स्पायरोगायरा जो आहे, आणि सायकॉन सारख्या स्पंज, सायकॉन नावाचा एक स्पंज बॉडी, सायकॉन एक सजीव आहे. ठीक, जो अशा प्रकारे तो सुद्धा फ्रॅगमेंटेशन बॉडी या ठिकाणी शो करतो. सायकॉनची डायग्राम तुम्हाला दिसून जाईल. ठीक आहे, मग यांच्यामध्ये काय होतं? खंडीभवन प्रकारातलं, म्हणजे जसं की स्पायरोगायरा असेल आणि सायकॉन. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचे तुम्हाला. दोन स्पायरोगायरा आणि सायकॉनचं एक्झाम्पल तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, की जे तुम्हाला फ्रॅगमेंटेशन टाइप ऑफ रिप्रोडक्शन या ठिकाणी दाखवतात. ठीक आहे, मग स्पायरोगायरा ज्यावेळेस काय होतं? मुबलक पाणी आणि पोषक द्रव्ये उपलब्ध असतात, त्यावेळी त्याच्या तंतूची वेगाने वाढ होऊन ते तंतू छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये खंडीभवित होतात. म्हणजे जेव्हा त्याला मुबलक प्रमाणात पाणी आणि पोषक द्रव्ये मिळतात, इथं हा जो तंतू आहे ना, हा मुबलक प्रमाणात या ठिकाणी म्हणजे जेवढी वाढ त्याला करता येईल तेवढी करतो, आणि एका कालांतराने काय होतो की याचा जो भाग आहे हा काय होतो? ब्रेक होतो. काय होतो? ब्रेक या ठिकाणी होतो. ठीक आहे, हा तुटून जातो, आणि नवजात या ठिकाणी काय होते? त्याच्यापासून एक नवीन स्पायरोगायरा या ठिकाणी काय होतं? फॉर्म होतो. ठीक आहे, तो एवढं तुम्हाला लक्षात ठेवा. सायकॉनच्या शरीरात सुद्धा छोटे छोटे झाले की प्रत्येक तुकड्यात सायकॉन काय होत असतो? तयार. म्हणजे असे सजीव की जे, आता बघा, मग यांच्यासाठी दोन पॅरेंट बॉडी गरजेची लागली का आपल्याला? नाही. मेल फिमेल एकत्र येणं गरजेचं समजलं का आपण? तर अजिबात नाही. सो जनरली इथे काय होणार? ज्या पॅरेंट बॉडी ब्रेक झाली आहे त्याचे प्रत्येक तुकडा हा इंडिपेंडंट, स्वतंत्र या ठिकाणी ग्रो करायला सुरुवात करतो, स्वतःची वाढ करायला सुरुवात करतो. म्हणून याला आपण खंडीभवन, फ्रॅगमेंटेशन टाइप ऑफ रिप्रोडक्शन या ठिकाणी म्हणतो. त्यानंतर बघा पुढचा प्रकार आहे रिजनरेशन, पुनर्जनन ज्याला आपण म्हणतो. तर लक्षात घ्या, आता जनरली तुम्हाला माहित असेल, आपल्या घरातली जी वॉल लिझर्ड असते, ज्याला आपण पाल म्हणतो, भिंतीवरची पाल जी आहे, ही पाल काय करते? काहीतरी इमर्जन्सी सिच्युएशन्स मध्ये काय, आपली जी शेपटी आहे, या शेपटीचा काही अंशतः भाग काय होतो? ब्रेक करून टाकते, तोडून टाकते, मग ती इतकीच उरते, बोटकी. पण थोड्या दिवसांनी पाहिलं की या शेपटीचा जो काही तुटलेला भाग आहे त्यापैकी थोडासा भाग पुन्हा तिथे उगलेला असतो. पहिल्या इतकी ती लांब लचक उगत नाही, थोडा का होत नाही, पण या ठिकाणी एक नव्याने हा भाग काय होतो? या ठिकाणी रिजनरेट होतो. ठीक आहे, सो या अशा प्रकारच्या रिप्रोडक्शनला आपण रिजनरेशन या ठिकाणी म्हणतो. ठीक आहे, पण यामध्ये ना, ज्याला आपण पुनर्जनन म्हणजे पुन्हा पुन्हा जन्म येणे, मी पुन्हा येईन, या प्रकारातला कार्यक्रम आहे. ठीक आहे, सो आता बघा, आता पालमध्ये सुद्धा पुनर्जनन होतं, पण हे जे पुनर्जनन आहे कोणामध्ये? पालीमध्ये घडून येणार, हे मर्यादित, लिमिटेड रिप्रोडक्शन आहे. ठीक आहे, लिमिटेड का? कारण जितका तुटलाय तितका पूर्णचा पूर्ण भरून निघत नाही, थोडासा अंशतः भाग तिथे येईल. जेवढी शेपटी तुटली आहे तेवढी नाही येणार, थोडीशी येईल इथपर्यंत, म्हणून त्याला आपण मर्यादित पुनर्जनन या ठिकाणी म्हणायचं. ठीक, ओके. बट आता या ठिकाणी तुम्ही प्लॅनेरिया हा जो एक्झाम्पल आहे, इट्स अ प्लॅनेरिया. कशाचं एक्झाम्पल आहे? प्लॅनेरिया. आता प्लॅनेरियाचं जर तुम्ही एक्झाम्पल पाहिलं, सपोज करा की या ठिकाणी लक्ष द्या, हा पूर्ण एक प्लॅनेरिया आहे. ओके, हा प्लॅनेरियाचं एक्झाम्पल आहे. आता इथून जेव्हा तो ब्रेक झाला, काय ब्रेक, तर लक्षात घ्या, हा जो काही शेपटी सारखा भाग जो आहे जो तुटला, तो इंडिपेंडंट प्लॅनेरियामध्ये हळूहळू काय करायला लागेल? ग्रो करायला लागेल. आणि हा जो इथून वरचा आहे याला शेपटी सारखा भाग खाली येईल, म्हणजे याला आपण पुनर्जनन या ठिकाणी म्हणतो, म्हणजे पुन्हा त्या ठिकाणी, म्हणजे असं आपण म्हणू शकतो की हा म्हणजे डेडलेस, हा मरू शकत, असा प्रकारातला हा आहे.
जिथून तो तुटेल तिथून वरचा भाग तिथून खालचा भाग पुन्हा पुन्हा या ठिकाणी निर्माण होत राहील, म्हणून याला आपण या ठिकाणी काय म्हणतो पुनर्जनन. पुनर्जनन मध्ये तुम्हाला उदाहरण कोण लक्षात ठेवायचं आहे, तर यामध्ये उदाहरण लक्षात ठेवायचं आहे प्लॅनेरिया. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रकार येतो तो बडिंग, मुकुलायन या ठिकाणी आपण म्हणतो. बघा याच्यामध्ये एक्झाम्पल आहे तुमचं हायड्रा. ठीक आहे. आता पहिलं जे बड आहे आणि हे आताचं जे बड आहे यामध्ये थोडासा फरक आहे. ठीक आहे. आता लक्षात घ्या या ठिकाणी बडिंग हायड्राचं जो काही एक्झाम्पल आहे यामध्ये जे घडून येणारं जे काही रिएक्शन आहे हायड्रामध्ये, सो यामध्ये काय होतं बघा की हायड्राची जी काही बॉडी आहे या बॉडीच्या इथे जर तुम्ही पाहिलं तर हा असा एक फुगीर भाग दिसतो आणि या फुगीर भागावर काय होतं, इथे एक असा प्रकारचा एक मुकुल किंवा एक कळी या ठिकाणी तुम्हाला किंवा नेसंट हायड्रा ज्याला आपण नवजात या ठिकाणी म्हणतो, हा या ठिकाणी ग्रो होतो. हा कालांतराने या पॅरेंट बॉडी पासून काय होतो, खंडित होतो, म्हणजे तुटून जातो, ब्रेक होतो आणि स्वतः एक नवीन हायड्रामध्ये या ठिकाणी ग्रो करायला लागतो. ठीक आहे. तर अशा प्रकारे हे बडिंग जे आहे हे आपल्याला हायड्रामध्ये दिसतं. ठीक आहे. आता नीट लक्षात घ्या, आता याच्यामध्ये ना थोडंसं तुम्हाला वेगवेगळ्या स्वरूपाचे प्रश्न विचारले जाऊ शकतात जनरली. बघा आता इथे आपण पाहिलं की हा जो फुगवटा आहे मग हा फुगला कसा, हा पण खूप महत्वाचा आहे. ठीक आहे. तर हे कसं फुगलं तर बघा, जेव्हा एक फुल्ली ग्रोन हायड्रा असतो ना, पूर्णपणे विकसित झालेला किंवा वाढ झालेला जो काही हायड्रा असतो त्याला पोषक वातावरण मिळाले तर त्याच्या शरीर विद्येवर म्हणजे त्याच्या बॉडीवर काय होतं, विशिष्ट ठिकाणी एका स्पेसिफिक पार्टवर या ठिकाणी काय होते, पुनर्जनन पेशींच्या विभाजनाने फुगवटा तयार होतो. म्हणजे ज्या रिप्रोडक्टिव्ह सेल असतात ना त्यांच्यामध्ये रिपीटेड मायटोटिक डिव्हिजन होतं. म्हणजे ज्या रिप्रोडक्टिव्ह सेल असतात, पुनर्जनन पेशी ज्या असतात त्यांच्यामध्ये या ठिकाणी विभाजन या ठिकाणी होतं आणि तो भाग काय होतो, फुगून जातो. काय होतो, फुगून जातो. म्हणजे घास आपण पहिले जिभेवर घेतो, जसा एका बाजूला केला की भाग फुगतो की नाही, सो तशा पद्धतीने एका शरीराच्या विशिष्ट ठिकाणी ज्या काही पुनर्जनन पेशी आहे म्हणजे जनन पेशी ज्या आहेत, रिप्रोडक्टिव्ह सेल ज्या आहेत या डिव्हिजन होतात आणि एक बल्ज असा फुगवटा किंवा असा एक फुगलेला भाग या ठिकाणी काय होत असतो, तयार होत असतो. मग याच फुगलेल्या भागाला आपण काय म्हणतो, मुकुल काय म्हणतो, बड या ठिकाणी आपण म्हणत असतो, मुकुल या ठिकाणी म्हणतो. ठीक आहे. आता मग या मुकुलाची हळूहळू काय होत राहते, वाढ होते आणि त्याचंच रूपांतर एका छोट्या हायड्रामध्ये या ठिकाणी होतं. ठीक आहे. आता बघा, आता या छोट्या हायड्राच्या शरीराचे स्तर, पचन गुहा हे जनक हायड्राच्या अनुक्रमे शरीर पचन वैशिष्ट्याला असतात. आता या ठिकाणी हा जो म्हणजे नेसंट हायड्रा नवजात हायड्रा जो आता तिथे उगतोय आता जनक म्हणजे पालकाच्या शरीरावर, तर त्याच्या ज्या काही पचन संस्था आहेत किंवा जे काही शरीराचे जे काही स्तर असतात हे सगळे कोणावर अवलंबून असतात, म्हणजे ऑब्विसली जेव्हा एक बाळ आईच्या गर्भामध्ये 9 महिन्यापर्यंत ग्रो करतं पण ते पूर्णपणे कोणाच्या भरोशावर जगतंय ते गर्भात, आईच्याच भरोशावर आहे की नाही. बस सेम तसंच इथे आहे. हा जो काही नेसंट हायड्रा आहे, नवजात हायड्रा जो आहे हा जनक हायड्राच्या म्हणजे जे काही जनक हायड्राचे जे काही पचन स्तर वगैरे आहे त्याच्यावरच काय असतो, डिपेंड या ठिकाणी असतो. म्हणजे जनरली ह्या नेसंट हायड्रा नवजात हायड्राचं जे काही पोषण आहे कोण करतं याचं पोषण, तर जे काही जनक हायड्रा आहे हाच या ठिकाणी याचं पोषण करत असतो. आणि मग या ठिकाणी काय होतं, मग स्वतःचं पण काहीतरी त्याला नाव करायचंय, अस्तित्व टिकवायचंय, मग तिथून काही कालांतराने तो ब्रेक होतो आणि जो काही ब्रेक झालेला नेसंट हायड्रा नवजात हायड्रा जो आहे हा इंडिपेंडेंटली स्वतंत्ररित्या या ठिकाणी आपली स्वतःची वाढ घडवून आणतो. अशा प्रकारे हे मुकुलायन होतं. त्यानंतर बघा शाकीय प्रजनन. ओके. आता इथे तुम्हाला हा पार्ट खूप लक्षपूर्वक अभ्यासायचा आहे. तर जनरली शाकीय प्रजनन जे आहे ज्याला आपण व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन म्हणतो, तर आता तुम्ही नॉर्मली लक्षात घ्या, बघा शुगर केन आहे, ऊस आहे, आपण शेतामध्ये ऊस लावतो, तर हा जो काही आपला ऊस असतो, ठीक आहे, आपण या जनरली ऊसाच्या कांड्या म्हणतो, तर या ऊसाच्या कांड्यावर एका वेळेनंतर डोळ आलेला असतो बघा, डोळ. मग जेव्हा आपण शेतामध्ये हा ऊस लावतो तर आपण इथून याला तोडतो आणि एवढाच भाग शेतामध्ये लावतो, याच्यापासून एक चौथा ऊस तयार होतो, याच्यापासून एक चौथा, हा जो डोळ आहे ना, ठीक आहे, या डोळापासून या ठिकाणी एक नवीन ऊसाचं म्हणजे एक नवीन ऊसाचं धांडा किंवा आपण त्याला झाड काय म्हणायचं म्हणा, एक नवीन पूर्ण ऊस त्या ठिकाणी काय होतो, तयार होतो. किंवा बटाटा आपण शेतात लावतो, बटाट्याला कोंब आलेले असतात, किंवा पानफुटी त्याला आपण पोटॅटो आहे, किंवा अद्रक लावतो आपण शेतामध्ये, अद्रक आपण एक एवढंसं खांड लावतो, एवढं मोठं अद्रक तयार होते, हळद एवढीशी लावतो, एवढी मोठी हळद तयार होते. म्हणजे जनरली मी इथे काय केलं, आपण त्याच सजीवाचा एक बॉडी पार्ट म्हणता
भले ते पान असो, भले ते खोड असो, भले ते मूळ असो, की भले ते फळ असो, की काय असो, त्या एक पार्ट आपण लावला की त्याच्यापासूनच एक अनेक सारे सजीव एकाच वेळी काय होतात, जन्माला येतात त्याच्यासारखेच. त्यामुळे आपण याला व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशन असं या ठिकाणी म्हणत असतो. ठीक आहे, मग लक्षात घ्या, वनस्पतीमध्ये घडून येणारं अलैंगिक प्रजनन पण हे आहे. हा, वनस्पतीमध्ये मूळ, खोड, पान, मुकुल यांच्या शाकीय अवयवांच्या मदतीने होणाऱ्या शाकीय प्रजनन म्हणजे वनस्पतीमध्ये जे काही शाखा, जे काही त्याचे पार्ट्स आहेत, मग भले त्याचं मूळ असेल, खोड असेल, पान असेल, जे काही असेल, त्यांच्या भागापासून तयार होणारं जे काही प्रजनन आहे त्याला आपण शाकीय प्रजनन म्हणतो. आता बघा, बटाट्याचा जो कंद असतो त्याच्यावर आता कोणाचं प्रजनन कशा पद्धतीने होतं किंवा कोणत्या अवयवाने होतं हे तुम्हाला इथे लक्षात ठेवायचं आहे. मग बटाट्याला काय असतो, डोळा असतो, त्याला आपण मुकुल असे या ठिकाणी म्हणतो. किंवा जे पानफुटी आहे, या पानावरच्या कडांवर असलेल्या मुकुलांच्या साह्याने बड याच्यावर आलेले असतात. हे बघा, हे छोटे छोटे कण म्हणजे बर्ड्स या ठिकाणी दिसतात, याच्या साह्याने रिप्रोडक्शन या ठिकाणी घडत असतात. ठीक आहे, सो किंवा ऊस असेल किंवा गवत असेल यासारख्या वनस्पतीमध्ये पेरावर असलेल्या मुकुलाच्या बड जे येतात ना, छोटंसं डोळ जर तुम्हाला म्हणतो, किंवा कांडी गवत असतं आहे ना, जे आपण शेतामध्ये एवढ्या एवढ्या कांड्या करतो आणि जमिनीत लावतो आणि मोठं होतं, आहे की नाही. सो या ठिकाणी काय, यालाच आपण शाकीय प्रजनन म्हणजे व्हेजिटेटिव्ह, म्हणजे त्या वनस्पतीच्याच काही भागापासून एक नवीन वनस्पती निर्माण करण्याच्या प्रक्रियेला आपण व्हेजिटेटिव्ह, शाकीय रिप्रोडक्शन असं या ठिकाणी किंवा शाकीय प्रजनन या ठिकाणी म्हणतो. आणि त्यानंतर येतं तुमचं शेवटचा प्रकार. आता हे सगळे प्रकार कोणाचे आहेत, कोणाचे सांगा काय, मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम. ठीक आहे, जे काही बहुपेशी आहेत त्यांच्यामधले हे प्रकार आहे. आता बघा, त्यानंतर स्पोर फॉर्मेशनद्वारे सुद्धा या ठिकाणी, आता जनरली चला वेळ वाया न घालता सपोज विचार करा, आईने डब्यामध्ये पोळी ठेवली होती आणि आईने ती पाहिलीच नाही, तुम्ही पाहिली 3 दिवसानंतर, तर तुम्हाला एक ब्लॅक स्पॉट किंवा पांढऱ्या रंगाची स्पॉट तुम्हाला या पोळीवर एका कोपऱ्यावर दिसले, तुम्ही काय म्हणता की ही पोळी खराब झाली, हिला बुरशी लागली. ठीक, असं आपण म्हणतो. मग काय झालं की तुम्हाला अचानक कॉल आला किंवा काय झालं, तुमच्याकडून विसरले तुम्ही पण ती पोळी फेकायला, तुम्ही परत 3-4 दिवसांना पाहिली, तर या पूर्णपणे या पोळीवर किंवा ब्रेवर अशा प्रकारे भाग या ठिकाणी ग्रो झालेला असतो. ठीक आहे, मग हा इतका वाढला कसा. ओके, सो यालाच आपण स्पोर फॉर्मेशन, बीजाणू निर्मिती प्रक्रिया या ठिकाणी म्हणतो. मग हे जे काही बीजाणुधानी असतात, या बीजाणुधानीमध्ये छोटे छोटे काय असतात, असे बीजाणू असतात, आणि याला जेव्हा धक्का लागतो किंवा वाऱ्याच्या यानं म्हणा, हे ब्रेक होतात आणि यातले छोटे छोटे असे स्पोर्स बीजाणू या ठिकाणी काय होतात, त्या पोळीवर पडतात. पोळीमध्ये कार्बोहायड्रेट मोठ्या प्रमाणात असतात, त्यांना पोषक मिळतं, पोषण त्यांना त्या ठिकाणी मिळतं आणि तिथे ते इंडिपेंडेंटली काय व्हायला लागतात, ग्रो व्हायला लागतात. म्हणजे असे जे बीजाणू असतात ना, या बीजाणूमुळे या ठिकाणी यांची उत्पत्ती म्हणजे यांची संख्या काय होते, वाढते. ठीक आहे, सो होप सो मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला हे सगळे टॉपिक्स व्यवस्थितरित्या कळाले असतील. तर नसेल कळाले तर तुम्हाला एकदा पुन्हा समराईज करून देतो सगळ्या गोष्टी. ठीक आहे, बघा, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी काय काय पाहिलं. सो आपण सर्वप्रथम या ठिकाणी पाहिलं की कशा प्रकारे या ठिकाणी जे युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांच्यामध्ये कशा प्रकारे असेक्सुअल रिप्रोडक्शन घडून येतं, आणि जे मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांच्यामध्ये कशा पद्धतीने घडून येतं. परत एकदा समरी करूया आपण पूर्णपणे. असेक्सुअल रिप्रोडक्शन जे आहे, अलैंगिक प्रजननाचे म्हणजे एक पेशीय सजीवांमध्ये जे घडून येणारे अलैंगिक प्रजनन आहे, ज्यामध्ये सगळ्यात पहिले आपण पाहिलं द्विविभाजन, बायनरी फिशन, ज्यामध्ये आपण अमिबा, पॅरामेशियम, युग्लिना हे 3 उदाहरणे पाहिली. ठीक, त्यानंतर आपण बहुविभाजन पाहिलं, त्याचं सुद्धा उदाहरण आपण अमिबाच पाहिलं, कधी होतं, काय होतं आणि कसं होतं हे डिटेलमध्ये आपण पाहिले. त्यानंतर तिसरा जो प्रकार आपण पाहिला तो पाहिला आपण बडिंग, जी काही किण्व आहे, ईस्ट सेल जी असते, यावर एक बड फॉर्म होतो आणि हे बड कालांतराने ब्रेक होऊन इंडिपेंडेंट ईस्टमध्ये कन्वर्ट होतात. त्यानंतर आपण मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम पाहिलं, ज्यामध्ये आपण सगळ्यात पहिला प्रकार पाहिला फ्रॅगमेंटेशन, ज्यामध्ये आपण स्पायरोगेरा आणि सायकोनचं एक्झाम्पल पाहिलं. एक जी काही पूर्ण बॉडी आहे, ठीक आहे, ही ब्रेक होते आणि प्रत्येक तुकडा एक स्वतंत्ररित्या एक पॅरेंट बॉडीमध्ये कन्वर्ट होतो. ठीक, त्यानंतर पुढे पहा, आपण बडिंग नंतर या खंडीभवन म्हणजे फ्रॅगमेंटेशन नंतर आपण पाहिलं रिजनरेशन, पुनर्जन्मामध्ये आपण उदाहरण पाहिलं प्लॅनेरिया, पुनर्जन्मानंतर आपण पाहिलं मुकुलायन, बडिंग या ठिकाणी पाहिलं, बडिंगचं एक्झाम्पल आपण हायड्रा पाहिलं. ठीक आहे, कशा प्रकारे एक नेसंट हायड्रा, एक नवजात हायड्रा कशा प्रकारे जन्म घेतो हे आपण पाहिलं. त्यानंतर शाकीय प्रजनन, व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन आपण या ठिकाणी पाहिलं, आणि लास्टला आपण पाहिलं बीजाणू निर्मिती. ठीक आहे, स्पोर फॉर्मेशन या ठिकाणी आपण पाहिलं. सो अशा अनेक साऱ्या वेगवेगळ्या प्रकारे युनिसेल्युलर आणि मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम काय करत असतात, जन्माला येत असतात अलैंगिक प्रकारे. ठीक, कारण
प्रजनन ही एक सजीवाचा गुणधर्म आहे आणि तो पार पाडतो, नाही झाला तो मरत नाही, सुरुवातीलाच आपण पाहिलं, पण ते होणं गरजेचं असतं. ठीक आहे. यानंतरच्या लेक्चरमध्ये आपण आता वनस्पतींमध्ये, आता जे हे पाहिलं शाकीय प्रजनन जे आपण पाहिलं, तर ते आपण काय पाहिलं की असेक्सुअल रिप्रोडक्शन. यानंतर आपण जे पाहणार आहोत ते आपण पाहणार आहोत की कशा प्रकारे वनस्पतींमध्ये आपल्याला म्हणजे लैंगिक प्रजनन या ठिकाणी बघायला मिळतं. ते आपण बघूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत